हां नमस्कार. माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का? ते तर आहे व्यवस्थित. फुल आवाज करा बरं. फुल करा. आवाज फुल आहे. कमी दे जरा ना. कसं कळते कमी येते? व्हॉल्यूम वाढवा ना. हो फुल आहे ना. तुम्ही कमी सगळं मीडियम. वाढवा, सगळंच वाढवा. ते खालचे दोन्ही वाढवा, अलार्म वरचं वाढवा. रिंगटोन आहे हं, ते वाढू. हं, हं. आहे काय आहे हं. सर? आवाज येतोय का? रिंगटोन कमी करू का? कळू देऊ? होय सर. होय सर. हां रिंगटोन कमी करता ना. करू का? हं. सर माझा आवाज येतो का? टाईम सांगा मला. वेळ वेळ सांगा. झालं 6:30. झालं सर. सुरुवात करायची का? हां नमस्कार सर. कदम सर नमस्कार. हे काय दाबायचं? इन्व्हाइटला काय करायचं? काय गरज नाही. हं. काही नाही ना. हां ताडेराव सर, सुरुवात करायची का? तिने सुरू करा म्हणले की आवाज येत आहे. हां हां किती झाले? 6:30 झाली. सुरुवात करायची का? ठीक आहे ठीक आहे सर. अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला जवळपास गेल्या 18 जुलैपासून चालू आहे. 18 जुलै ते 30 ऑगस्टपर्यंत ही व्याख्यानमाला आहे. आमचे मित्र ताळेराव सर आणि या अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष या साहित्य परिषदेचे माननीय सन्माननीय भंडारे सर यांनी ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो आणि त्यांनीही मला इथं बोलण्याची संधी दिलेली आहे, त्याबद्दलही त्यांचे मी धन्यवाद मानतो. तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्या साहित्यातून वंचित, उपेक्षित, तळागाळातल्या कष्टकरी, कामगार या लोकांना आपल्या साहित्याचा नायक बनवलं आणि त्यांना नायकपद बहाल करून त्यांचा खऱ्या अर्थानं सन्मान केला आणि त्यांचे दुःख, त्यांची वेदना जगाच्या वेशीवर टांगल्या असे साहित्यरत्न, साहित्य सम्राट, जनवादी लेखक, विचारवंत अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना प्रथम मी अभिवादन करतो. तसेच या देशातील तमाम कष्टकरी कामगार, शेतकरी, शेतमजूर आणि जे अहोरात्र देशाचं संरक्षण करणारे सैनिक आहेत, भारतीय सैनिक आहेत, त्यांनाही मी या ठिकाणी अभिवादन करतो.
हा काळ अतिशय वाईट दिवसाचा काळ आहे असं म्हणता येईल, कारण की एका विषाणूमुळं अख्खं जग बंद पडलेलं आहे आणि खूप मृत्यू पण झालेले आहेत. सध्या सगळ्यांचाच वाईट काळ चालू आहे, परंतु याही दिवसामध्ये भंडारे सरांनी ऑनलाईन माध्यमातून अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष ऑनलाईन माध्यमातून फेसबुक माध्यमातून साजरं करत आहेत. आणि एकापेक्षा एक मोठमोठ्या विचारवंत अभ्यासक मंडळींचं रोज व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. खरंच त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीतील समाज वास्तव हा माझा विषय आहे. अण्णाभाऊ साठे 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचा जन्म झाला. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव ह्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. मातंग कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्रामधले जे मातंग जात आहे ही जात अतिशय लढवय्या, शूर, धीट आहे. मुळामध्ये या जातीचा अर्थ मांग नाही. मुळामध्ये हे दारिद्र्यात, गरिबीत वाढणारे नाहीत. याचा मूळ अर्थ आहे मांगल्य, शुभ असणारे, आनंदी असणारे, लढवय्ये, नवीन काहीतरी करणारे, नवीन काहीतरी आणणारे. एकेकाळीमध्ये या देशामध्ये जे आज अस्पृश्य म्हणवल्या जातात ह्या जाती यांनी राज्य केलेलं आहे. ऋषी परंपरा यांच्यामध्ये हे समाज होता आणि केवळ जातीच्या, धर्माच्या नावावर आणि पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी यांना अस्पृश्य घोषित केलं गेलं मधल्या काळामध्ये, वैदिक काळाच्या नंतर. आणि तेव्हापासून महार, मांग, चांबार, कुंभार, ढोर ही जाती अस्पृश्य गणल्या गेल्या आणि तेव्हापासून आजपर्यंत तरी भारतामध्ये हीच अवस्था सुरू आहे. अशा या मातंग समाजामध्ये, गावाच्या बाहेर राहणारे, गावकुसाबाहेर राहणारे या जमातीमध्ये, या समाजामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला 1920 साली 1 ऑगस्टला. घरची अत्यंत दारिद्र्य अवस्था, गरिबीची अवस्था आणि अस्पृश्य ठरवल्या गेल्यामुळे उत्पन्नाचं साधन नाही. ज्या काही शेती शिवार होते त्यासुद्धा शेती शिवार यांनी काढून घेतले होते. त्यांच्यावर बलाढ्य माणसाचा, उच्चवर्गीय लोकांचा प्रभाव होता, दबाव होता. त्यांच्या हक्कामध्ये त्या होत्या. गोरगरीब असणारे ही माणसं करणार काय मग? आणि अशा ह्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या ह्या रूढीचा, परंपरेचा हा समाज बळी होत आहे, बळी झालेला आहे. आजही चालू आहे ती परंपरा. आज थोडाफार फरक पडला आहे शिक्षणामुळं. त्या काळामध्ये, अण्णाभाऊ साठेंच्या काळामध्ये जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा फार गरिबी होती, फार दुःख होतं, दुष्काळ होता. आणि अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की जेव्हा मी जन्माला आलो त्या दिवशी फकीरा या महानायकानं, या महान योद्ध्यानं, या शूरवीरानं बेडसगावचा खजिना लुटला होता आणि त्यानं आपल्या हातामध्ये, आपल्या मुठीमध्ये 2 सुरती रुपये आणून माझ्या अक्काच्या, म्हणजे माझ्या आईच्या हातामध्ये ओतले होते. आणि त्याच 2 मुठी सुरती रुपयाच्या पैशातून मी पहिली घुटी घेतलेली आहे. म्हणजे घुटी घ्यायला सुद्धा आमची अवस्था नव्हती. खायला अन्न नव्हतं, धान्य नव्हतं, घरात ज्वारी नव्हती, ज्वारी पाहायला भेटत नाही. आणि याची सगळी जी कथा आहे, ह्या सगळं जे रूप आहे, हे सगळं अण्णाभाऊ साठेनं फकीरा या कादंबरीत मांडलेलं आहे. अण्णाभाऊ साठे जेव्हा वाटेगावून बाहेर निघाले, त्यांच्या वडिलांसोबत, भाऊरावांसोबत बाहेर निघाले. त्यांचा भाऊ शंकर, अण्णाभाऊ साठे, त्यांची आई जेव्हा मुंबईला कामासाठी बाहेर निघाले तेव्हा त्यांना जायला सुद्धा पैसे नव्हते. साताऱ्यामध्ये एका ठिकाणी त्यांनी एका शेतात काम केलं.
आंबा तोडला म्हणून त्यांना मारही खावा लागला. पुढे गेल्यावर त्यांना दगड फोडावे लागले, खाणीत काम करावं लागलं आणि पुढं असं करत करत ते मुंबईत पोहोचले. मुंबईत गेल्यावर ते चांदबिबीच्या चाळीमध्ये राहत असत आणि चांदबिबीच्या चाळीमध्ये राहताना ते त्यांच्या एका शेजाऱ्यासोबत कपड्याचा गठ्ठा घेऊन आपल्या डोक्यावर घेऊन अख्खी मुंबई त्यांनी पालथी घातलेली आहे. मुळातच त्यांना शिक्षणाची आवड होती. मुळातच त्यांना त्यांचं मन ज्ञानपिसासू होतं. सूक्ष्म निरीक्षण दृष्टी मुळातच त्यांच्या अंगात होती आणि या दृष्टिकोनातून ते अख्खी मुंबई पालथी घालता घालता रस्त्यावरच्या पाट्या वाचायचे, रस्त्यावरचे फलक वाचायचे, चित्रपटाचे पोस्टर वाचायचे. कारण की अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेले होते. हा तर इतिहास सर्वांना ज्ञातच आहे. त्यांचा ज्ञानू नावाचा एक भाऊ राहायचा तिथं मुंबईमध्ये. त्या ज्ञानू नावाच्या भावाला पौराणिक पुस्तकांची फार आवड होती आणि त्या पौराणिक पुस्तकाच्या आवड असल्यामुळं तिथं त्यांना अण्णाभाऊ साठे भेटले आणि मग त्यांनी त्या पौराणिक पुस्तकाचं पारायण करायला सुरू केलं. त्या ज्ञानूनच खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल आपल्याला, त्या ज्ञानूनच खऱ्या अर्थानं या आधुनिक तुकारामाला अक्षर ओळख शिकवलेली आहे. तिथून अण्णाभाऊ साठेंना ज्ञानाची, पुस्तक वाचण्याची, शब्दफोड करण्याची, पुन्हा पुन्हा वाचण्याची सवय जडली आणि ती कायम राहिली. अण्णाभाऊ साठे मग शब्दफोड करू लागले. शब्दफोड करता करता त्यांना स्पष्ट वाचता येऊ लागलं, ते वाचू लागले. परंतु याच काळामध्ये मग दंगल पेटली. दंगल पेटल्यावर ते परत एकदा मुंबईमध्ये दंगल पेटली, जातीय दंगल पेटली, हिंदू मुस्लिम दंगल पेटली, काम मिळेनासं झालं, अनेक मिल बंद पडल्या, रोजगार मिळत नव्हता, उपासमार होऊ लागली होती. आणि अशा काळामध्ये अण्णाभाऊ साठेच्या वडिलांनी, भाऊराव साठेंनी निर्णय घेतला की गावाकडे जायचं आणि हे पुन्हा गावाकडे आले. गावाकडे आल्यानंतर त्यांनी पुन्हा अण्णाभाऊ साठेनं भुकेची उपासमार होऊ लागली होती आणि अशा काळामध्ये मग त्यांना तमाशामध्ये, त्यांच्या भावाचाच तमाशा होता, या तमाशामध्ये काम करायला सुरुवात केली. आणि काम करता करता ते पुन्हा हा स्वस्थ बसणारा माणूस नाहीत, हे स्वस्थ बसणार नाही, यांचं मन स्वस्थ बसत नाही. यांना नवीन काहीतरी करावं वाटतं, नवीन काहीतरी आकलन घ्यावं वाटतं, काहीतरी मानवतेचं, काहीतरी आनंदाचं, काहीतरी उत्साहाचं, ज्या माणसासारखं जगता येईल असं काहीतरी यांना करावं वाटतं. या गरिबीत, दरिद्रीत याच्यात यांना राहायचं नाही, यांना बाहेर पडायचं आहे आणि आपल्यासोबतचे माणसं घेऊन जायचं आहे, आपला समाज घेऊन जायचा आहे. बघा ना, त्या तमाशामध्ये काम करता करता नानासिंह पाटलांचं यांनी भाषण ऐकलं. नानासिंह पाटलांचं भाषण ऐकल्यावर ते प्रभावित झाले आणि लगेच हे सरकार विरोधी कारवाया यांनी सुरू केल्या. यांच्यावर वारंट निघाल्यावर पुन्हा हे मुंबईला कामाला गेले आणि मग तेव्हा मात्र ते एका कापडा मिलमध्ये कामाला लागले आणि कामाला लागल्यानंतर मग त्यांचा कामगार चळवळीशी संबंध आला. आणि या काळामध्ये मग त्यांनी कामगारांचे प्रश्न, कामगारांच्या समस्या आणि स्वतः मोर्चे, संप काढले आणि याच काळात मग त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिलेला आहे. आणि मग हा अण्णाभाऊचा स्टॅलिनग्राडचा पोवाडा रशियामध्ये गाजला. कामगारांचे दुःख, कामगारांची समस्या त्यांनी वेशीवर टांगल्या आणि कामगार काय करू शकतो याचा हा पोवाडा फार सुंदर रीतीनं अण्णाभाऊने लिहिलेला आहे. आणि असं म्हणता येईल की अण्णाभाऊ साठे यांना साहित्याचीच प्रेरित करणारे, त्यांना उत्साह देणारे असे हे मॅक्झिम गार्गी यांच्यामुळंच झालं असं म्हणता येईल. कारण की मॅक्झिम गार्गीमुळंच अण्णाभाऊ साठे लिखाणाच्या आणि कामगारांच्या प्रश्नाला तोंड देऊ शकले. त्यांना तसं लिहावं वाटलं. म्हणून अण्णाभाऊ साठेच्या साहित्याच्या पाठीमागं जर कोण असेल, अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याच्या लिखाणामागं जर कोणाची प्रेरणा असेल, ती प्रेरणा आहे मॅक्झिम गार्गी यायची. आणि म्हणून असं म्हणतात की महाराष्ट्राचा मॅक्झिम गार्गी कोण असेल तर अण्णाभाऊ साठे आहे आणि रशियाचा अण्णाभाऊ साठे कोण असेल तर तो मॅक्झिम गार्गी आहे. त्यांचे अनेक साहित्य, अनेक पुस्तकं आज उपलब्ध आहेत अण्णाभाऊ साठेंचे. त्यांनी भरपूर लिखाण केलेलं आहे आपल्या 49 वर्षाच्या काळामध्ये. कादंबऱ्या, प्रवास वर्णन, पोवाडे, लोकनाट्य, कथासंग्रह, लावण्या असे त्यांचं खूप साहित्य आहे. अण्णाभाऊ साठेंचं एक म्हणणं असं होतं की आमचे साहित्यिक कोण आहेत,
जे साहित्यिक आमचं दुःख मांडतात, जे साहित्यिक आमच्या समस्या मांडतात, ज्या साहित्यानं आमचे दुःख वेशीवर टांगलेत, ते आमचे साहित्यिक आहेत. आणि दलितांचे दुःख, दलितांच्या समस्या, बहुजनांच्या समस्या ज्या साहित्यानं प्रथम मांडल्या आणि आम्हाला हे ज्ञानाचा हक्क आहे असं सांगणारे साहित्यिक म्हणजे महानुभावी साहित्य, हे आमचं साहित्य आहे. ज्ञानेश्वरांनी एवढी मोठी भगवद्गीता मराठी भाषेमध्ये आणली, ते आमचे साहित्यिक आहेत. एकनाथाने रडणारं पोरगं आपल्या कडेवर घेऊन साहित्य लिहिलं, ते आमचे साहित्यिक आहेत असं अण्णाभाऊ साठे म्हणतात. साहित्य कसं असावं? मंगलमय असावं, स्वच्छ असावं, माणसाला मोठं करणारं, माणसाचा मान सन्मान वाढवणारं, माणसाला उत्साह देणारं साहित्य असावं, असं साहित्य स्वच्छ असावं, असं अण्णाभाऊ साठेंचं साहित्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन होता, लेखकाची भूमिका होती. कम्युनिस्ट विचार घेऊन अण्णाभाऊ साठे कामगार चळवळीमध्ये काम करता करता लिहायला लागले. हे मान्य आहे की अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये कम्युनिस्ट विचाराचा प्रभाव फार मोठा आहे. त्यांचं बहुतांशी साहित्य हे कम्युनिस्ट विचारधारेतून आलेलं आहे. कम्युनिस्ट विचारधारा वर्ग लढा आणि वर्ग समानता यावर भर देते. परंतु अण्णाभाऊ साठे असे एकमेव साहित्यिक आहेत की ज्या साहित्यामध्ये केवळ वर्ग लढाच नाही तर जाती अंताची लढाई सुद्धा आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट आणि आंबेडकरवादी दोहाच्या मधला दुवा आहेत. त्यांनी कम्युनिस्टवाद स्वीकारला, पण त्याचबरोबर त्यांनी आंबेडकरवादही स्वीकारलेला आहे. कारण की आंबेडकरवाद हा जाती अंताची लढाई लढतो, तर कम्युनिस्टवाद हा वर्ग लढ्याची लढाई लढतो. आणि म्हणून असं म्हणतात की अण्णाभाऊ साठे म्हणजे लाल जगतातील निळा तारा आहेत. लाल जगतातील ते निळा तारा आहेत असं ते म्हणतात. आणि कम्युनिस्ट विचार आणि आंबेडकरवादी विचार घेऊन खान आपल्या समोर आलेला आहे. आता माझा जो विषय आहे की फकिरा कादंबरीतील समाज वास्तव. मित्रांनो, आपल्याला पहिलं फकीरा जे महान योद्धे होते, स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांच्याविषयी आपल्याला माहिती घ्यावी लागेल. कारण की फकीरा हा पुस्तकात अण्णाभाऊंनी मांडला, पण मुळामध्ये फकीराला आपल्याला अण्णाभाऊच्या कादंबरीतून बाहेर काढायचं आहे. ते एक स्वतंत्र सेनानी आहेत, एक स्वतंत्र विचाराची आहेत आणि त्यांचा इतिहास इथं दबा होता. अण्णाभाऊ साठे म्हणतात की फकीरा माझा होता, तो वंचित होता, तो उपेक्षित होता, त्याचं नाव कुणालाच माहीत नव्हतं आणि मी फकीराला ह्या साहित्याच्या समोर उभा करत आहे, फकीराला मी जनतेसमोर उभा करत आहे असं अण्णाभाऊ साठे म्हणतात. फकीरा यांचा जन्म 1 मार्च 1985 वाटेगाव येथे झाला. फकीरा राघोजी साठे त्यांचं पूर्ण नाव. आणि अतिशय लहानपणापासूनच वडिलांकडून शिकून सवरून हा फकीरा लढवय्या आहे. अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. तो शांत बसणारा नाही. आपल्या बाजूला कोणी उपाशी राहत आहे, आपला समाज उपाशी राहतो, खायला अन्न नाही म्हणून तो गुप्त शांत बसणारा नाही. तर हा फकीरा बंड करतो, उठाव करतो. आणि म्हणूनच अतिशय दुष्काळाच्या काळामध्ये मठकऱ्याच्या वाड्यामध्ये 14 गावाचं धान्य पडलं होतं. फकीरानं ते वाडा लुटला. वाडा लुटून ते धान्य आपल्या इथं आणलं, आपल्या गावामध्ये आणलं आणि प्रत्येक घराघरामध्ये फकीरानं धान्य वाटलेलं आहे. फकीरा आपल्या माणसाला म्हणतो, त्या मुराला म्हणतो, मुरा म्हणतो की अण्णा अण्णा थोडासा एक ढीग उरलाय ज्वारीचा, काय करू? फकीरा म्हणतो, एक दाना सुद्धा शिल्लक वाया घालू नकोस, कारण की एक दाना एका माणसाला एक दिवस जगवणार आहे. प्रत्येकाला समान धान्य दे, प्रत्येकाला पोटभर अन्न गेलं पाहिजे, प्रत्येकाला खायला भेटलं पाहिजे, प्रत्येक जण जगला पाहिजे, ही त्याची भावना आहे. पहा किती मानवतावादी विचार आहेत त्यांची. सर्व मानव जगले पाहिजेत, सर्व माणसाला आनंद असला पाहिजेत, ह्या विचाराचा फकीरा आहे. अतिशय आधुनिक विज्ञानवादी विचाराचा फकीरा हा एक शूरयोद्धा आहे, एक स्वातंत्र्य सेनानी आहे. बेडसगावचा इंग्रजांचा खजिना फकीरानं लुटला. बेडसगावच्या इंग्रजांचा खजिना फकीरानं लुटून आणला. जे सुरती रुपये होते 50,000 रुपये ते फकीरानं लुटून आणले आणि
प्रत्येक आपल्या समाजाला वाटप केले त्यांनी पैसे वाटप केले आणि ह्याच फकीरांना मग फकीराच्या मागं इंग्रज सैन्य लागलं. इंग्रजांच्या छातीवर पाय देऊन त्यांच्याशी लढायचं, त्यांना झुंज द्यायची, ही त्यांची वृत्ती होती फकीराची. असा हा बेडर फकीरा हा अतिशय मोठा स्वातंत्र्य सेनानी आहे, एक स्वातंत्र्य योद्धा आहे. आणि हा योद्धा इतिहासाच्या मातीमध्ये दबला होता. अण्णाभाऊ साठेंचं कार्यकर्तृत्व एवढं मोठं आहे, त्यांची लेखणी एवढी मोठी आहे की त्यांनी फकीराला आपल्या साहित्यामध्ये आणून फकीरा सगळ्यांच्या समोर उभा केला. फकीरा हा स्त्रियांना सन्मान देणारा होता. म्हणून मला असं वाटतं की फकीराला पुस्तकातून बाहेर काढलं पाहिजे. फकीराचं स्वतंत्र एक संशोधन झालं पाहिजे. स्वातंत्र्य सेनानी, शूर योद्धा, लढवय्या असा असणारा हा फकीरा, याच फकीरावर अण्णाभाऊ साठेनं 1959ला फकीरा ही कादंबरी लिहिली. आणि ही कादंबरी लिहिताना अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की मला कल्पनेचे पंख लावून उडता येत नाही. सत्याला जीवनाचा आधार हवा असतो, नसेल तर प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे असते, त्यात काही दिसत नाही आणि कल्पना निर्बल ठरते. पंख विरहित पाखराप्रमाणे ती उडूच शकत नाही. प्रतिभेला वास्तवाची जोड पाहिजेत, वास्तवाची गरज असते. अनुभूतीला सहानुभूतीची जोड पाहिजेत. आणि आपण का लिहितो हेही फार महत्त्वाचं आहे. एका ठिकाणी अण्णाभाऊ साठे म्हणतात की लेखकाला समाजाचं भान असलं पाहिजे. तारेवर चढून विजेचं काम करणारा एखादा गडी जर चुकून एखाद्या वेळेस शॉक लागून जर मेला आणि त्याच वेळेस शेअर्स बाजारामध्ये शेअर्स घटले म्हणून एखादा जर शेअर्स होल्डर मेला, तर दोघांच्या मरणामध्ये फरक आहे. आणि हा फरक लेखकाला समजला पाहिजे, लेखकाला जमला पाहिजे. लेखकाला यासाठी अनुभूती जी असते ही अनुभूती सहानुभूतीच्या आधारे आली पाहिजेत. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे म्हणतात की माझी अनुभूती ही सहानुभूतीची आहे. आणि म्हणूनच सहानुभूतीने मी लिहित असतो, कारण त्यांच्याविषयी लिहितो ती माणसं माझीच आहेत. पंखाने कारण ज्यांच्याविषयी मी लिहितो ती माणसं माझीच आहेत. फकीरा माणूस होता, माझा होता. डोंगरात व त्याच्या पायथ्याला विखुरलेली फकीराची कर्तव्य मी एकत्र केली आणि मी फकीरा आपल्यासमोर ठेवला. असा हा फकीरा अण्णाभाऊ साठेनं 1959ला आपल्यासमोर ठेवलेला आहे. आणि 1959ला जेव्हा अण्णाभाऊ साठेनं फकीरा ही कादंबरी लिहिली आणि 1961ला फकीरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनानं उत्कृष्ट वाङ्मयाची पुरस्कार दिला, उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार दिला. हे अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा कादंबरीचं वैशिष्ट्य आहे, त्याचा मानसन्मान आहे असं आपल्याला म्हणता येईल. फकीरा या कादंबरीतला समाज वास्तव याचा अभ्यास करताना अनेक घडामोडीचा अभ्यास करावा लागतो. समाज वास्तव मांडताना मुळात फकीरा ही कादंबरी सुरू होते एका अन्यायामुळं, एका बळीमुळं. आणि हा अन्याय कशामुळं झाला? हा अन्याय झालेला आहे केवळ जातीच्या उतरंडीमुळं. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मांग महार समाजामध्ये फकीरा जन्माला येतो. आणि केवळ हा अस्पृश्य आहे, कुठले अधिकार नाहीत, काही रोजगार नाही, काही करता येत नाही. आणि म्हणून हा फकीराचा समाज हा पाठीमागे राहिलेला आहे. गावाच्या बाहेर निवडुंगाच्या आतमध्ये हे राहतात. अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की वाटेगावामध्ये एक सरळ वाट जाते, चिंचे खालून ती सरळ मांगवाड्यात जाते आणि निवडुंगाच्या भोवती फिरून ती माळावर जाते. त्या निवडुंगाच्या मधामध्ये जवळपास 150 घरं असतील. गावाला फक्त माहीत आहे तिथं मांगवाडा आहे, पण ते माणसं कसे जगतात, कसे वाढतात, काय खातात, कोण जगतं, कोण मरतं याची कोणालाही फिकीर नाही. फक्त त्या निवडुंगाच्या मधामध्ये मांगवाडा आहे हे फक्त माहीत आहे. हे समाज वास्तव हे जातीमुळे आलेलं आहे, हे धर्मव्यवस्थेमुळे आलेलं आहे, गावाच्या बाहेर ठेवल्यामुळं आलेलं आहे. आणि हे धर्मग्रंथाच्या अनिष्ट रूढी परंपरेमुळं ह्या समाजाला किंवा ह्या माणसाला समाजानं दूर ठेवलेलं आहे. आणि यामुळं काय झालं, अनेक प्रश्न निर्माण झाले. यांच्या जमिनी कुणीतरी बळकावल्या, यांना कुठलाही अधिकार नाही,
समाजामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. आणि मुळामध्ये हे गावाचे सैनिक, गाव सांभाळायचं, गावाचे नोकरदार, गावाचं रक्षण करायचं, गावामध्ये कुठं काही चोरी झाली, काही झालं तर यांनी ते सांभाळायला पाहिजे. आणि बघा ना, हे आपल्या भारतामध्ये समाजव्यवस्थेनं मातंग समाजाला, महार समाजाला जसं धर्मव्यवस्थेमुळं दूर ठेवलं होतं, तसंच त्या काळामध्ये इंग्रजांची सत्ता भारतावर होती. इंग्रजांनी पूर्ण भारताला बंदिस्त केलं होतं. भारत देश हा पारतंत्र्यात होता. आपण सगळे भारतीय लोक पारतंत्र्यात होतो आणि भारताच्या पारतंत्र्याच्या समाजव्यवस्थेमध्ये, धर्मव्यवस्थेमध्ये अस्पृश्य समाज पारतंत्र्यात होता. इथली स्त्री पारतंत्र्यात होती. त्याच बहुजन समाजातली, अस्पृश्य समाजातली स्त्री पारतंत्र्यात होती. आणि म्हणून या समाजाला कुठलेही अधिकार नाहीत, कुठलाही हक्क नाही. आणि म्हणून कधीतरी पोट भरणार हे असं होतं. आणि की फकीरा आपल्या वडिलांना तो राणोजीला की बाबा की आण, काही होईल आण. ते जोगिनीची वाटी घेऊन ये, डोकं उडलं तर उडलं, हरकत नाही. हा मातंग समाज जरी गावाच्या बाहेर असला तरी हा मातंग समाज हा समाजाशी एकरूप आहे. त्यांना माहीत आहे आम्ही गावाच्या बाहेर आहोत, गाव आमचं आहे, ही माती आमची आहे, ही पांढरी आमची आहे आणि आम्ही जे काही करू या गावासाठी करू. राणोजीला जेव्हा शंकर पाटील म्हणतात की शिगावची जोगिनीची वाटी तुम्ही जर कोणा आणली तर आपल्याही गावात जत्रा भरेल, आपल्याही गावामध्ये मग चांगलं सुख समाधान येईल, आनंद येईल, इथली शेती पिकल. जोगिनी म्हणजे एक स्त्रीचं प्रतीक. आणि जोगिनी नवरा बायको, जोगिनी ज्या गावात आली, स्त्री ज्या गावात आली म्हणजे त्या गावामध्ये धनधान्य वाढणार, सुख समाधान वाढणार, शेती वाढणार आणि मग संपूर्ण सुबत्ता येणार. अशी त्या काळामध्ये रूढी परंपरा होत्या. ह्या रूढी परंपरा जपण्याचं काम समाजानं केलं, परंतु ह्या रूढी परंपरेला जे अवलंब करून, त्या रूढी परंपरेला स्वीकारून आपल्याही गावामध्ये सुबत्ता यावी, आपल्याही गावामध्ये चांगलं व्हावं, आपल्याही गावाचं मंगल व्हावं, ह्या निर्मळ स्वच्छ उद्देशाने मग हा राणोजी शिगावच्या 300 माणसाला एकटा माणूस लढा देतो आणि त्या जोगिनीच्या हातातली खोबऱ्याची वाटी घेऊन येतो. येता येता मात्र माळावर तो बापू खोत त्याला वाटेगावच्या परिसरामध्ये येऊन, गावाच्या आतमध्ये येऊन गावच्या शिवेमध्ये येऊन त्याला मारतो. कारण की वाटेगावची शिव 1 किलोमीटर अगोदरच संपली असते, 1 मैल अगोदरच संपलेली असते. तेथे येऊन त्यांना मारतो. आणि मारल्यावर मात्र मग तिकडचे पंच इकडचे पंच बसतात आणि पंच बसल्यावर, थोडा पंखा मोठा करा, तिकडचे पंच इकडचे पंच बसतात आणि मग असं ठरतं की आता खरंच शिगावची वाटी ही वाटेगावला आलेली आहे आणि आता ह्या पुढची जत्रा ही वाटेगावला भरल. राणोजी विचार करतो, वाटी आणली, वाचून जगून राहिलो तर नाव होईल, आणि नाही तर मग गाव माझी आठवण करल. माझ्या शरीराच्या जखमा, माझ्या अंगावरील जखमा या सगळ्या गावाच्या हृदयावरील जखमा होतील, असा तो विश्वव्यापी मोठा विचार करतो. तो मानवाचा विचार करतो, तो माणुसकीचा विचार करतो. त्याला वाटतं की माझ्यामुळं गाव संपन्न व्हावं, माझ्यामुळं गाव सुबत्त यावी, माझ्यामुळं, माझ्या कष्टामुळं, माझ्या बळीमुळं, माझ्या हिमतीमुळं आणि माझ्या कर्तृत्वामुळं जर गावात सुबत्त येत असेल तर काय हरकत आहे. आणि तो करतो, तो धैर्य करतो आणि तो शिगावमधून तशी वाटी आणतो. आणि तो वाटेगावामध्ये येता मात्र त्याची हत्या होते आणि राणोजीची हत्या होते. आणि हत्या झाल्यानंतर मात्र तो माळावर पडतो. बापूजी खोत त्याचा खून करतात. आणि मग राणोजी जेव्हा पडला त्याच्या घोड्यासोबत, त्यावेळेस सगळं गाव धावतं आणि राणोजीचा घोडा आणि राणोजी यांचं सगळं गाव आठवण करतं. आणि ह्याच राणोजीची हे मुलं असतात. कोण? फकीरा आणि साधू. फकीराच्या मनामध्ये ही गोष्ट बसते की माझ्या वडिलांना मी म्हणलो, त्यांना सहज म्हणालो की बाबा तुम्ही वाटी घेऊन या,
डोसकं उडलं तर उडलं, वाटी घेऊन या, आपल्या गावात सोबतता येईल. आणि माझ्या वडिलांना, माझ्या बापानं माझा शब्द ऐकला आणि वाटी आपल्या गावात आणली. असा शूरवीर, वडिलांचा हा शूरवीर मुलगा फकीरा आपल्या डोक्यामध्ये ते गोष्टी बसवतो. आणि तो लहानपणापासून अतिशय चंचळ असतो, शूर असतो, त्याला काहीतरी करायची उर्मी असते. आवाज मोठा करा, हे पंखा आवाज जास्त येतो. येऊ द्या ना, आवाज जात नाही. असं का. आणि मग फकीरा वडील जेव्हा त्याचे गावासाठी शहीद होतात, गाव त्यांना शहीद समजतं, शहीद होतात, त्यावेळेस मग हा फकीरा मोठ्या हिमतीने त्याची आई राधा आपल्या दोन्ही मुलांना वाढवते, मोठं करते. त्या दोन्ही मुलांना वाढवते, मोठं करते. आणि मग हा फकीरा हा मोठा होतो. फकीराच्या लहानपणच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी समाज वास्तवाशी जुळलेल्या आहेत, रूढी परंपरेशी जुळलेल्या आहेत. ह्या समाजाच्या एवढ्या जवळच्या आहेत की लहानपणी खेळता खेळता हा एकदा तो एका नेरल्याच्या माळावर जातो. तिथं छावणी पडलेली असते आणि त्या माळावर छावणी पडल्यावर त्याचे मित्र म्हणतात की बाबा तिथं छावणी पडलेली आहे, तिथं आपल्याला जायचं आहे, आपल्याला लष्कर पाहायचं आहे. आणि तेवढ्या उन्हामध्ये हे सगळे 10-12 मुलं पायी पळत त्या माळावर जातात. माळावर गेल्यानंतर ते पाहतात, त्यांच्या आईला असं वाटतं की राधाला असं वाटतं, त्यांची आई राधा असते, त्यांना असं वाटतं की माझा लहान मुलगा लष्कर पाहायला गेला. ती पळत त्या माळावर जाते, पाहते तर काय समोरून फकीरा पळत येत आहे. ते लगेच त्याला आपल्या जवळ घेते, आपल्या मिठीमध्ये घेते, त्याचे पाय बघते, त्याचे पाय खूप पोळलेले असतात धुळीमध्ये. आणि हे जे वास्तव आहे, वात्सल्य आहे, हे जे प्रेम आहे, आईचं प्रेम, हे ठरलेलं आहे. आणि हे प्रेम फकीराला भेटलं, पण फकीरा ह्या गोष्टी आपल्या मनात ठेवतो. प्रतिभेला वास्तवाची जोड कशी देतात याचं उदाहरण आहे की आपला फकीरा पळत माळामध्ये गेला, धुळीमध्ये गेला, धुळीत पळत येत आहे. त्याच्या आईला असं वाटतं की माझा फकीरा खूप लहान आहे. आणि ती पळत जाते. तो माणूस म्हणतो की फकीरा यायला आहे, सगळी मुलं पळत यायलेत, तरी ती पळत जाते आणि फकीराला उचलून घेते. फकीरा ह्या कादंबरीमध्ये जे कथानक आलेलं आहे, हे कथानक एक संघर्षाचा आहे, बंडाचा आहे. हाच फकीरा पुढं मोठा होतो. मोठा झाल्यावर हा दुष्काळ पडल्यानंतर दुष्काळामध्ये त्या मठकऱ्याचा वाडा लुटतो. वाडा लुटून धान्य वाटतो, बेडसगावचा खजिना लुटून पैसे वाटतो. आणि मग मात्र इंग्रजी सैनिक याच्या फकीरांच्या मागे लागतात. आपल्या संपूर्ण समाजाला, गावाला इंग्रज सैनिक बंदी बनवतात. आणि मग माझ्या माणसाला त्रास होऊ नाही या उद्देशानं फकीरा त्यांना त्याच्यासमोर हजर होतो. हे कथानक जरी आहे, परंतु हे कथानक संघर्षाचं आहे, हे बंडाचं आहे. इंग्रजी सत्ता उलटून टाकायची त्यांना, इंग्रजांच्या छातीवर पाय ठेवून तलवार हलवत त्यांना लढायचं आहे. या फकीरा कादंबरीमध्ये जे पात्र येतात हे समाज जीवनातील आहे. हे समाज जीवनातले पात्र अवतीभोवती आहेत. अण्णाभाऊ साठे म्हणतात की हे माझे जे पात्र आहेत ना, हे पात्र सगळे माझ्या अवतीभोवती वाढलेले आहेत. मी त्यांना पाहिलेलं आहे. मुरा असो, बळी असो, घमांडी असो, हे सगळे पात्र माझ्या अवतीभोवतीचे आहेत. मला कल्पनेचे पंख लावून लिहिता येत नाहीत, मी वास्तवात लिहित असतो. आणि म्हणून यातलं जे पात्र आलेले आहेत हे सगळे पात्र अण्णाभाऊ साठेंच्या अवतीभोवतीची आहेत, फकीराच्या अवतीभोवतीचे आहेत, आपल्या आसपासचे आहेत असं वाटतं. या कादंबरीतील जे वातावरण आहे हे वातावरण स्वातंत्र्यापूर्वीचं आहे. आणि इंग्रजांची सत्ता या देशावर होती आणि इथल्या देशातील समाजव्यवस्थेची, धर्मव्यवस्थेची सत्ता अस्पृश्यावर होती. अशा ह्या वातावरणातली ही कादंबरी आहे फकीरा, ही पात्र आहे. म्हणून हे वातावरण, हे जे वातावरण आहे या कादंबरीतलं, हे कादंबरीतलं वातावरण अस्पृश्यता सांगणारं आहे की आम्हाला बाहेर पडायचं आहे, आम्हाला निघायचं आहे. आणि फकीरा त्याचंच प्रतीक आहे, एक संघर्षाचं प्रतीक आहे, एक बंडाचं प्रतीक आहे. या कादंबरीमध्ये जे निसर्गाचं वर्णन येतं
हे कादंबरीच्या अनुषंगानं, कथेच्या अनुषंगानं जे करतात ते अतिशय सुंदर मोहक आहे. अण्णाभाऊ साठेंनी या कादंबरीमध्ये जे निसर्गाचं वर्णन केलेलं आहे, हे वर्णन सूर्य पश्चिमेला तांबडं फुटलं होतं, कडूसं पडलं होतं, असं सुंदर सुंदर वर्णन केलेलं आहे. जेव्हा फकीरा माळावर जात असतो त्यावेळेस तिकडून सूर्य मावळीत चालला होता आणि फकीरा आपल्या घोड्यावर बसून पूर्वेला चालला होता, असं सुंदर सुंदर वर्णन करतात. प्रत्येक शब्दशिल्पासारखं या कादंबरीतलं प्रत्येक वाक्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. कादंबरीची मांडणी अतिशय छान आहे. अण्णाभाऊ साठेंनी या कादंबरीची मांडणी करताना पात्रांना न्याय दिलेला आहे. पात्राचे संवाद महत्त्वाचे आहेत. फार कमी निवेदन येतं आणि पात्र जास्त बोलतात. हे या कादंबरीचं मांडणी आहे. साहित्यिकदृष्ट्या जर पाहिलं तर अतिशय सरस असं ही मांडणी आहे. भाषा, या कादंबरीची भाषा, पात्रांची भाषा बोली भाषा आहे, ग्रामीण भाषा आहे. खरं तर अण्णाभाऊ साठे 1960च्या आसपास जेव्हा ही कादंबरी प्रकाशित झाली त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये येणारं जे वातावरण होतं, जे वास्तव होतं, या वास्तवाच्या अनुषंगानंच भाषा आलेली आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे ग्रामीण साहित्यिकही ठरतात, प्रादेशिक साहित्य ठरतात, दलित साहित्यिकही ठरतात आणि जनवादी साहित्यिकही ठरतात. आणि म्हणून या कादंबरीमध्ये, फकीरा कादंबरीमध्ये येणारी जी भाषा आहे ही भाषा ग्रामीण भाषा आहे, बोली भाषा आहे, हृदयाला स्पर्श करणारी भाषा आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी बोली भाषेचा वापर केलेला आहे. जेव्हा जोगिनी पळून आणतात, रानोजी आणतो, त्यावेळेस तो म्हणतो की माझ्या शरीरावर जो घाव लागल, हे घाव गावाच्या हृदयावर लागल, नाव होईल, लोक मला आठवण करतील, गावात जत्रा भरल, असा तो विचार करतो. हा विचार सर्वसमावेशक आहे. इथं जातीचा, पातीचा, धर्माचा उल्लेख नाही. अण्णाभाऊ साठेच्या कुठल्याही कादंबऱ्यामध्ये, कुठल्याही पुस्तकामध्ये जातीचा, पातीचा उल्लेख कधीच आलेला नाही. अण्णाभाऊ साठे कुठल्याही जातीचे पुढारी म्हणून समोर आलेले नाहीत. कुठल्याही जातीची संघटना त्यांनी काढलेली नाही. कधी जातीच्या पातीसाठी त्यांनी मोर्चा काढलेला नाही. त्यांनी मोर्चा काढला कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, दुःखी लोकांसाठी काढलेला आहे. आणि म्हणून हा राणोजीसुद्धा, त्यांच्या कादंबरीतला राणोजी हा नायकसुद्धा काय करतो की संपूर्ण गावाचा विचार करून तो शिगावामधून तो वाटी आणतो आणि आपल्या गावाला भरभराट होईल, आपल्या गावाचा सोबतता येईल, हा विचार त्याच्या मनात असतो. हे समाजाचं वास्तव आहे की आपल्या गाव चांगलं झालं पाहिजे, गावामध्ये आपणही राहतो, आपल्या गावात सोबतता असली पाहिजे. हे शूर आणि हे वैचारिक जे दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन राणोजीमध्ये आहे. आणि आणखी एक की जेव्हा राणोजीला वीरमरण येतं माळावर, त्या गावातले माणसं पाहणं कशी आहेत. या कादंबरीमध्ये शंकर पाटील, विष्णुपंत कुलकर्णी असे चांगले करारी बाण्याचे माणसं आहेत, जी दिलेला शब्द पाळणारी माणसं आहेत. ग्रामीण भागामध्ये आजही असे माणसं आहेत. आजही आपला समाज असा आहे की दिलेला शब्द पळत असतो. अण्णाभाऊ साठेंच्या कुठल्याही कादंबऱ्यामध्ये माणसं ही लबाड नाहीत, खोटं बोलणारी नाहीत, दिलेला शब्द पाळणारी आहेत. भले ते गरीब असतील, भुके कंगाल असतील, दारिद्र्यात खिचपत पडलेले असतील किंवा ते कसे असो, ती पात्र कधीही खोटं न बोलणारे, लबाड न बोलणारी आहेत. राणोजी जेव्हा माळरानावर शहीद होऊन पडतो, गावासाठी वीर मरण देतो, त्यावेळेस त्यांच्या घराची आबाळ होईल, त्यांना खायला काही मिळणार नाही, हा विचार शंकर पाटील करतात. आणि मग शंकर पाटील त्यांच्या घरी धान्याची पोती आणून टाकतात, धान्याची ज्वारी आणून टाकतात आणि असं म्हणतात की राधाला आता कधी शेतामध्ये कामाला पाठवू नका, तिला घरीच ठेवा. तो राणोजी तिथून वरून मला बघेल, मला म्हणेल, मला काय वाटेल, तो माझ्या एका शब्दावर त्यानं शिर दिलेला आहे आणि तो मला काय बोलल. हे जे समाज वास्तव आहे, हे जे ग्रामीण वास्तव आहे आणि जाती पलीकडचा जो विचार आहे, धर्मापलीकडचा जो विचार आहे, हा विचार कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठेनं मांडलेला आहे. आणि मांग जातीला, मांग समाजाला ज्या इंग्रजांनी या भारतावर राज्य केलं, पहा ना, तर त्याच इंग्रजांनी मांग समाजाला गुन्हेगार ठरवलं. अण्णाभाऊ साठे म्हणतात की जेव्हा प्रत्येक मांग वस्तीमध्ये पावसाळा यायचा, आकाश गळायचं, आकाशातून पाणी यायचं, शेतामध्ये धान्य उगवायचं, पण ह्या झोपड्यामध्ये अन्न नसायचं, भाकर नसायची, ज्वारी नसायची, कामं नसायची.
आणि अख्खा मांगवाडा मग धान्यासाठी ज्वारीसाठी रडत बसायचा. म्हातारी कोतारी मरून जायची, लहान पोरं रडायची, तरुण पोरं इकडं तिकडं हिंडायची. आणि मग अशाच कित्येक रात्री गेल्यानंतर एका रात्री 2-4 माणसं एकत्र यायची आणि मग मजबुरीनं अतिशय दुःखदायक होऊन ही माणसं गावाच्या बाहेर कुऱ्हाडी घेऊन बाहेर पडायची आणि फक्त कुठेतरी लांब जाऊन फक्त कणसं खुळू आणायची. पोटासाठी माणूस, अण्णाभाऊ साठे म्हणतात की माणूस दारिद्र्य माणसाला काय करायला लावतं, माणसाला पोट काय करायला लावतं. कारण की समाज व्यवस्थेनं या समाजाला, आपल्या अस्पृश्य समाजाला बाहेर ठेवलं होतं. जीवन जगण्याचा कुठलाही अधिकार नव्हता, आपलं पोट भरण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. आणि म्हणून मग माणूस काय करेल की मग एखाद्या काळोख्या रात्री ही माणसं बाहेर जायची, धान्याचे कणसाचे ज्वारीचे कणसं तोडायची, आणायची आणि मग आपलं पोट भरायची. त्यात असं गैर काहीही नव्हतं, ही माणसं जगायची. आणि म्हणून पहा ना, अन्नासाठी चोरी व्हायची, परंतु ह्याच अन्नासाठी चोरीला तेव्हाच्या शासनानं, इंग्रज सरकारनं गुन्हेगार जमात ठरवलं होतं आणि मातंग समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारला होता. आणि म्हणून ही फार मोठी जाचक अट मातंग समाजावर होती. या अटीमध्ये एक तर समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था, वरून इंग्रजांची व्यवस्था, त्यांचे कायदे, ते लादलेले कायदे अतिशय माणसाला माणुसकीपासून, माणसाला आपल्या उत्कर्षापासून दूर ठेवणारे, न जगवणारे सुद्धा. एवढंच नाही, पोट भरायला सुद्धा मजबूर करणारे असे कायदे त्या काळात होते. इंग्रज शासनानं कायदे केले होते. रोज त्या माणसाला आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपल्या चावडीवर जाऊन 3 वेळा हजेरी द्यावी लागत होती, 3 वेळा. आणि जेव्हा फकीरा मोठा होतो, मोठा झाल्यावर असाच पावसाळा येतो आणि 7 सरीची साथ येते. मला वाटतं पहिल्या महायुद्धामध्ये ही साथ आली होती. 7 सरीची साथ म्हणजे तापीची साथ. या साथीमध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. आणि ही तर गावाच्या बाहेरची माणसं, निवडुंगात राहणारी माणसं, ते अगोदरच भुके कंगाल माणसं, पोटात अन्नाचा कण नाही, ताप आले की माणसं पटापटा मरू लागली. अण्णाभाऊ साठेंचा फकीरा जेव्हा विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या घरी गेला आणि म्हणाला की आमचे माणसं मरायलेत, आज 20 माणसं मेलेत, हे म्हातारं मरायलं, ते म्हातारं मरायलं, कसं करायचं, आम्हाला काहीतरी वाली कुणी आहे की नाही. विष्णुपंत कुलकर्णी म्हणतात की मी सरकार दरबारी सांगलेलं आहे की दुष्काळ फार पडलेला आहे, गावामध्ये दुष्काळ फार पडलेला आहे आणि सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजेत. पण सरकार काहीही करायला तयार नाही. असं जेव्हा म्हणतात तेव्हा फकीरा म्हणतो काय करू, काय करू. एक भुकेला माणूस काय करणार, शेवटी काय विचारणार, तो हेच विचारणार की काय करू, तुम्ही काय देऊ शकता का. त्यावेळेस कुलकर्णी म्हणतात की मीही अडचणीत आहे, पण माझं काही होईल, तुम्ही मात्र जगा, तुम्ही जगलं पाहिजे, कुत्र्याच्या मोतीने मरू नका. आजचा दिवस उद्या राहत नाही, पण तुम्ही जगा, काहीही करा. मग सांगत नाही तुम्हाला, पण तुम्ही काहीही करून जगा, असं ते म्हणतात. आणि मग फकीरा घरी येतो. तिथे एक फार मस्त वाक्य आहे बघा. अण्णाभाऊ साठे काय म्हणतात की विष्णुपंत कुलकर्णी म्हणाले तुम्ही जगा, काहीही करा, पण जगलं पाहिजे तुम्ही, असं म्हणतात. आणि विष्णुपंत कुलकर्णी काय केलं, मग देवळीत त्या दिव्याचा वात मोठी केली. अण्णाभाऊ साठे म्हणतात की विष्णुपंत कुलकर्ण्यांनी देवळीतील दिव्याची वात मोठी केली आणि अंधारामध्ये प्रकाशाची पाचर खवल्या गेली. म्हणजे प्रकाशाची पाचर अंधारामध्ये खोल्या गेली, म्हणजे कुठंतरी आशेचा किरण दिसला, आशा निर्माण केला. अण्णाभाऊ साठे हे माणसाला आशा निर्माण करणारे आहेत, आशादायी आहेत. माणसाचं आयुष्य कसं असावं, आशादायी असावं, नैराश्यवादी नसावं. आणि म्हणून असं म्हणतात की जिथं नैराश्य आहे तिथं आशा निर्माण करणारं नायक अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा नायक आहे. जिथं दुःख आहे तिथं सुख निर्माण करणारा, जिथं अंधार आहे तिथं उजेड निर्माण करणारा नायक अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्यामधला आहे. आणि हे आशादायी, ह्याच आशेवर माणूस जगत असतो, हे समाज वाचतो, हे समाजचित्र अण्णाभाऊ साठेनं आपल्या साहित्यात मांडलेलं आहे. आणि जेव्हा मग फकीरा गावाच्या बाहेर निघतो आणि जिथं 14 गावाचं धान्य ठेवलेलं आहे, जे धान्याचा उपयोग काहीही नाही, ज्या मटकऱ्यांच्या वाड्यामध्ये कितीतरी कणग्या भरून धान्य असतं आणि त्यांच्यात भांडणं असतात, वारस कोण, वारस कोण, वारस कोण, अशा ह्या वाड्यामध्ये अमाप धान्य असतं, ज्या धान्याचा उपयोग मुळामध्ये गोरगरीब लोकांना व्हायला पाहिजे होता. ते धान्य तिथं साठवून ठेवलं होतं. त्या धान्याच्या कोठीवर हमला करतात, तिथं हल्ला करतात आणि तिथून ते धान्य आणतात. धान्य आणून
ते धान्य प्रत्येकाला वाटतात. पहा, म्हणजे जगलं पाहिजे, जगावं, ज्याचा उपयोग नाही. ते अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्यामध्ये कोणीही दुसऱ्याचा घास घेत नाही, दुसऱ्याला उपाशी ठेवत नाही. या वाड्यामध्ये जे धान्य होतं हे धान्य ठेवून होतं, ते खराब होत होतं, सडत होतं. आणि त्यांच्यामध्ये वाद होता की ह्या वाड्याचा वारसदार कोण, तुझा मुलगा का माझा मुलगा. हा जो वाद होता, हा वाद तिथं चालू होता. असं धान्य अण्णाभाऊ साठेचा नायक फकीरा लुटतो आणि आणून ज्या माणसाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, ज्यांना कधी ज्वारीचा दाणा पाहिलेला नाही, अशा माणसाला वाटतो. अण्णाभाऊ साठे म्हणतात की त्या दिवशी तव्यानं जाळ पाहिला, चुलीच्या तव्यानं जाळ पाहिला. प्रत्येक पोराच्या हातामध्ये भाकरीचा तुकडा होता. माणसांनी ढेकर दिलं, खूप दिवसांनी माणसानं भाकर पाहिली होती, असं ते म्हणतात. आणि लगेच दुसऱ्या दिवशी गावामध्ये मग बाबरखान येतो. बाबरखान म्हणजे तिथला पोलीस अधिकारी असतो, तो येतो. आणि तो येऊन या निवडुंगाच्या झोपड्याच्या मधामध्ये असणारे घरं असतात, इथं काय पकडतो, काय पाहतो, तर तो या घरामधून भाकरीचे तुकडे जमा करतो. तुकडे जमा करून तो चावडीवर नेतो आणि मग सगळं गाव जमा करतो. सगळ्या माणसाला बोलून आणतो आणि विचारतो की हे भाकरी तुकडे कसं काय, तुम्ही वाडा लुटला आहे, तुम्ही धान्य लुटलं आहे, तुम्ही लुटमार केलेली आहे, तुम्ही डाका टाकलेला आहे, असं म्हणतो. त्यावेळेस गावचा विष्णुपंत कुलकर्णी जबर भाषेमध्ये, कणखर भाषेमध्ये असं म्हणतो की माणसानं मराव की काय, मग माणसानं मेलं पाहिजे काय. ज्या ठिकाणी धान्य ठेवून आहे, ज्याचा उपयोग काहीच नाही, ते धान्य खाल्लं तर काय व्हायलं. आणि म्हणून मी सरकारला खूप वेळ सांगलं होतं की दुष्काळ पडलाय आणि साथीचा रोग आलाय. सरकार काहीही करायला तयार नाही. म्हणून ह्या लोकांनी मग तो वाडा लुटला आणि आपलं पोट भरलं आहे. इथं काहीही माणसं मारलेले नाहीत, कोणाच्याही पोटावर पाय दिलेला नाही, तर जिथं ठेवून होतं, जिथं खराब होत होतं, ते आणून त्याचा उपयोग केलेला आहे. त्यावेळेस तो बाबरखान, तो प्रांताधिकारी काही बोलत नाही, निघून जातो. पण त्यामुळे एक होतं की गावचा जो असतो पोलीस पाटील, तो बदलला जातो. म्हणजे माणसातली ईर्ष्या, ह्या ईर्ष्येतून मग शंकर पाटलाऐवजी रावसाहेबाला गावचा पोलीस पाटील करतात. आणि हा पोलीस पाटील मग आपली पाटीलकी दाखवायसाठी, आपली पोलीस पाटलाची फकीरावर दबाव टाकण्यासाठी मग तो पुढे येतो. आणि लगेच एक हुकूम येतो की गावातल्या सर्व मातंग समाजाने रोज दिवसातून 3 वेळेस हजेरी दिली पाहिजे. हा फकीरा विचार करतो, त्याला झोप लागत नाही. जर मी कोण्या गावाला गेलो, तिथं त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या गावच्या पाटलाला हजेरी द्यायची, नाहीतर आपल्या गावात असताना इथं 3 वेळेस हजेरी द्यायची. आणि हजेरी दिलीच पाहिजे. हजेरी नाही दिली तर मला तुरुंगवास होईल, असं असते. हे आम्हालाच का, कशामुळं, आमच्यावरच हा अन्याय का. एक वेळेस आमचं मुंडकं छाटा, एक वेळेस आम्हाला मारून टाका, पण आमच्यावर असा अन्याय करू नका, असं ते म्हणतात. हे अतिशय अन्यायकारी, अतिशय विचित्र अशी ही कायदा मातंग समाजावर होता. दिवसातून 3 वेळेस द्यायचा. आणि त्यातल्या त्यात हे रावसाहेब विचित्र माणूस होता या कादंबरीतला. आणि मग ते हटकून रात्री बेरात्री केव्हाही जायचा आणि आवाज द्यायचा. मग माणसं म्हणायचे, हो हाजीर आहे, हाजीर आहे, हाजीर आहे. एक दिवस असंच होतं की हा रावसाहेब पोलीस पाटील रात्री 12 वाजता फिरत असतो आणि हटकून हा फकीराच्या घरापुढे येतो आणि फकीराला म्हणतो, फकीरा बाहेर येऊन आवाज दे, बाहेर येऊन हजेरी दे. फकीरा म्हणतो, मी हाजीर आहे, मी घरामध्ये हजर आहे. पण तो म्हणतो की नाही, माझ्या समोर ये आणि मला तू येऊन माझ्या समोर येऊन तू मला हजर हो म्हण. त्यातून वाद होतो. वाद झाल्यावर फकीरा रावसाहेब पाटलाला 2-4 दणके देतो. गाव पेटतं आणि गाव पेटतो, संघर्ष उठतो. हा संघर्ष कशाचा आहे? हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा आहे.
गुलामगिरी विरुद्ध स्वातंत्र्याचा आहे. आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे, आम्हालाही आमच्या मनाप्रमाणे जगू द्या. आम्ही असा काय मोठा गुन्हा केला आहे की जे आम्हाला 2 दिवसातून दोनदा तीनदा हजेरी द्यावी लागत आहे. आणि हा अन्याय, हा अत्याचार दूर करण्यासाठी मग फकीरा बंड करून उठतो, संघर्ष करून उठतो आणि तो कायदा नाकारल्यामुळं हा वाद होतो. आणि मग तिथून मात्र फकीराला गाव सोडावं लागतं. विष्णुपंत म्हणतात की तुम्ही गाव सोडून जा, तुम्ही गावात राहू नका. विष्णुपंत ह्या कादंबरीमधला अतिशय सोज्वळ पात्र आहे. तितकंच ते अतिशय हुशार आहे, कायद्याला अभ्यास करणार आहे. हे पात्र अण्णाभाऊ साठेंनं व्यवस्थितरित्या या कादंबरीमध्ये मांडलेलं आहे. आणि मग त्यावेळेस फकीरा गाव सोडून जातो. फकीराच्या बरोबर 10-15 आणि तिथून मात्र फकीराची मग पळापळ धावपळ सुरू होते. ही कादंबरी तिथून सुरुवात होते, जिथून फकीरा घराच्या बाहेर पडतो तेव्हा. या कादंबरीमध्ये आणखी एक संघर्ष आलेला आहे. तो संघर्ष आहे सत्तूचा. हा सत्तू कुमुदचा सत्तू. हा सत्तू पहा, हा सत्तू एका महार जातीच्या स्त्रीसाठी, ती गरोदर असती आणि तो चौगुला त्या गरोदर स्त्रीला मारत असतो. आणि हा सत्तू त्या गरोदर स्त्रीला तू का मारत आहेस असं समजावून सांगतो. ती गरोदर आहे, तिला मारू नको म्हणून सांगतो, पण तो ऐकत नाही चौगुला. आणि मग ती आता मरेल, ती गरोदर स्त्री मरून जाईल असं सांगतो सत्तू, पण तो ऐकत नाही. आणि मग त्यावेळेस हा स्त्रियावर होणारा अन्याय, एका गरोदर स्त्रीवर होणारा अन्याय, भलेही मग ते हरिजन असो, अस्पृश्य असो, महार समाजातील असो, कोणी असो, शेवटी ती एक स्त्री आहे, तिला आई व्हायचं आहे. आणि एका आई होणाऱ्या स्त्रीला एक माणूस मारतो आहे, बेदम मारतो आहे. ती आता मरणाच्या वाटेवर आहे. हा अन्याय त्याला पाहता येत नाही. आणि मग सत्तू काय करतो, सत्तू त्या चौगुल्याला मारून टाकतो. तिथून हा सत्तूही बाहेर पडलेला आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठे म्हणतात की स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. आणि हा सत्तू मग बाहेर पडतो. हा सत्तू जेव्हा एकदा संकटात सापडतो आणि हाच फकीरा मग त्याला त्या संकटातून बाहेर काढतो, त्यावेळेस सत्तू म्हणतो की माझं औक मागणारी माझी बहीण आणि फकीरासारखा भाऊ जर माझ्या पाठीमागं असेल तर मला कोण्याही गोष्टीची काळजी नाही. म्हणजे आयुष्यभर औक मागणारी, माझ्या भावाला चांगलं होऊ दे, माझ्या भावाला आयुष्य मिळू दे असं मागणारी, औक मागणारी बहीण आणि फकीरासारखा धैर्यवान, संकटात धावत पळत येणारा भाऊ जर असेल तर मला कोण्याही गोष्टीची कमी नाही. म्हणजे ह्या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठेनं सत्तूच्या पात्र उभा करून सत्तूच्या आधारे एक संघर्ष उभा केलेला आहे. हा संघर्ष अन्यायाविरुद्धचा आहे. हा संघर्ष जसा अस्पृश्य जातीतील माणसं करतात आणि हा संघर्ष उच्च जातीतील माणसंही करतात. म्हणजे माणसाची मूळ प्रवृत्तीच ही आहे की माणूस अन्याय सहन करू शकतच नाही. किती दिवस तो अन्याय सहन करेल. आणि म्हणून तो त्या अन्यायाच्या विरुद्ध बंड पुकारतो. सत्तू झाला काय, फकीरा झाला काय, हे बंड करण्याचे प्रतीक आहेत या कादंबरीमध्ये. आणि हा फकीरा जेव्हा मग गाव सोडतो, गाव सोडल्यानंतर हा त्या यांना एक भिवा महार येऊन मिळतो आणि तो म्हणतो की आमच्या गावामध्ये बेडस गावला खजिना आहे आणि तो खजिना मात्र इंग्रजांचा आहे. या इंग्रजांमुळंच फकीराला दिवसातून 3-3 वेळेस हजेरी द्यावी लागत होती. या कायद्याच्या विरुद्ध या कायद्याच्या विरुद्धच फकीरा चिडला होता. आणि म्हणून हा कायदा मोडण्याच्या ईर्षेनं वागायचं होतं. खरं तर फकीरा हे एक स्वातंत्र्य सैनानी आहेत. मी तुम्हाला पहिलंच म्हटलं की फकीरा कादंबरीमधून बाहेर काढलं पाहिजे. त्यांचं एक स्वतंत्र संशोधन झालं पाहिजे, त्यांचा एक वेगळा अभ्यास झाला पाहिजे. आणि फकीरा एक स्वातंत्र्य सैनानी, फकीरा एक स्वतंत्र योद्धा, फकीरा एक शूरवीर या प्रकारचा अभ्यास झाला पाहिजे. या कादंबरीमध्ये फकीराचा अभ्यास, तो एक नायक आहे, तो एक शूरवीर आहे, या कादंबरीतलं एक पात्र आहे. आणि म्हणून
मला असं वाटतं की फकीराचाही स्वतंत्र अभ्यास झाला पाहिजे, फकीराचा जीवनाचा, त्याच्या घडामोडीचा अभ्यास झाला पाहिजे, असं माझं मत या ठिकाणी आहे. फकीरा जेव्हा बेडसगावचा मग इंग्रजांचा खजिना लुटतो, तो पूर्ण विचार करतो की मरायचं एक दिवस आहेच आपल्याला, पण माझा समाज जगला पाहिजे, माझ्या समाजाला काही दिवस पोटभर अन्न भेटलं पाहिजे. आणि हा खजिना कोणता आहे? हा खजिना आहे जनतेचा लुटलेला, जनतेपासून कर गोळा केलेला, हा जनतेचाच पैसा आहे. आणि हा पैसा कुठं आहे? या इंग्रजांच्या खजिन्यामध्ये आहे. इंग्रज सत्ता भारतावर पाय रोवून बसली होती आणि ह्या इंग्रज सत्तेला पळो की सोडो करून सोडायचं काम त्या काळामध्ये फकीरानं केलेलं आहे. फकीराला माहीत होतं, जर मी इंग्रजांचा जर खजिना लुटला तर काय होईल, इंग्रज सत्ता फार मोठी आहे, लष्कर फार मोठा आहे, माझ्या मागावर लागल, मला कुठं थांबता येणार नाही, मला कुठंच बसता येणार नाही. आणि म्हणून मग त्यावेळेस ही इंग्रज सत्ताच्या छातीवर पाय देऊन तलवार फिरवायची असा ते विचार करतात. आणि मग हा फकीरा आपल्या आईवडिलाला जाऊन भेटतो. आईवडिलाशी भेटल्यावर आईवडिलाला काहीही न सांगता बेडसगावचा खजिना लुटून ते 50,000 रुपये आणून आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये प्रत्येकाला वाटून टाकतो. आपली माणसं जगली पाहिजेत ही त्या ठिकाणची भावना आहे, ह्या ठिकाणचा विचार आहे. आणि हा खजिना वाटल्यानंतर जेव्हा मग इंग्रज सत्ता खवळल्यानंतर ते या संपूर्ण गावाच्या माणसाला, या समाजाला बंदिस्त करते आणि त्या माळावरच्या छावणीमध्ये घेऊन जाते, नेरल्याच्या माळावरच्या छावणीमध्ये त्यांचा छळ करते. विष्णुपंत कुलकर्णी हे पाहतात. फकीरा त्यांना भेटल्यानंतर म्हणतो की बाबा तू हजर होय. फकीरा म्हणतो ठीक आहे, मी हजर होतो. पण हजर होता होता ह्या गावातल्या दुष्ट प्रवृत्तीमुळं हे सगळं फकीराचं दुष्टपणा आलेला आहे, फकीराच्या आयुष्यामध्ये वाईटपणा आलेला आहे. ते म्हणजे रावसाहेब आणि तो बापू खोत या दोघाला ते पकडतात आणि हे दोघंही आपल्या आपल्या हातानंच मरतात. आणि मग त्यानंतर फकीरा त्या इंग्रज सत्तेच्या समोर हजर होतो आणि संपूर्ण गाव त्यातून मोकळं होतो. ही अशी कथा आहे. यातलं समाज वास्तव हे शोधताना माणसाचे जे प्रवृत्ती आहेत, माणसाचे जे स्वभाव आहेत, हे अतिशय चपकल आहेत. माणसाला काय वाटतं? अन्यायाविरुद्ध बंड केलं पाहिजे ही माणसाची प्रवृत्ती आहे. माणूस जगला पाहिजे ही माणसाची प्रवृत्ती आहे. माणूस जगण्यासाठी धडपडता असतो, माणसाला जगावंसं वाटतं. अण्णाभाऊ साठे म्हणतात की माणसानं मोठं व्हावं, साहित्यिकानं साहित्यामध्ये स्वच्छ सुंदर लिहावं, माणसाचं गुणगान करावं, माणसाची कधीही विटंबना करू नये. अण्णाभाऊ साठेंच्या कुठल्याही कादंबऱ्यामध्ये माणसाची विटंबना झालेली नाही. माणूस जगताना दिसतो. फकीरा माणसाला जगवतो, आपणही जगतो आणि दुसऱ्यांनाही जगवतो. हे जे भान आहे, हे सामाजिक जाणीव आहे, हे सामाजिक जाणीव फार मोठी आहे आणि ही फकीरामध्ये अण्णाभाऊ साठेनं मांडलेली आहे. चतकर भाकर जरी प्रत्येकाला भेटली तरी आणि म्हणतो सगळ्यांना सारखी वाटा, कोणी उपाशी राहू नये. या कादंबरीमध्ये एकही पात्र हे माणसाची विटंबना करताना दिसत नाहीत. अण्णाभाऊ साठे म्हणतात की माणूस लहान नाही, माणूस मोठा आहे. हे संपूर्ण पृथ्वी शेषाच्या तळहातावर तरलेली नसून कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे माणसाविषयी आदर व्यक्त करतात, माणसाचंच गाणं गातात, माणसाचंच विचार मांडतात पुस्तकामध्ये. आणि म्हणून फकीरा हा माणसाचं गुणगान करणारा पात्र आहे, नायक आहे. फकीराच्या अनुषंगानं बरेच या ठिकाणी पात्र येतात. राहीबाई येते, त्याची पत्नी राधा आई येते, त्याचे मित्र येतात, त्याची सोबती येतात, बळी येतो, मुरारी येतो, अनेक दुष्ट सुष्ट पात्र येतात. परंतु सगळ्या पात्राच्या अनुषंगानं आपल्याला एक पाहता येते की फकीरा ही कादंबरी अन्यायाविरुद्ध न्याय मागणारी कादंबरी आहे, अन्यायाविरुद्ध बंड करणारी आहे. ते शांतपणे अन्याय सहन करणारी नाही, तर अन्यायाविरुद्ध बंड करणारी आहे. आणि हा अन्याय मग 2 पातळ्यावर आहे. एक पातळी समाज व्यवस्थेची, एक पातळी धर्मव्यवस्थेची आणि एक पातळी आहे इंग्रजी सत्तेची. फकीरा एकाच वेळेस दोन्ही पातळीवर लढत असतो. जेव्हा दुष्काळ पडतो, खायला अन्न नसतं, घरात ज्वारी नसते, संपूर्ण मागवाडा भुकेनं हा करत असतो, त्यावेळेस फकीरा मठकऱ्याच्या मंदिरातला धान्याचा कोठार लुटतो. आणि मंदिरामध्ये जेव्हा 14 गावाचं धान्य जमवलेलं असतं,
हे एका मठामध्ये त्याला 14 गावं दिलेली असतात आणि त्या गावात धान्य लुटतो आणि आपल्या सगळ्या माणसाला पोटभर जेव घालतो, खाऊ घालतो, खा म्हणतो. हे जे आहे ही धार्मिक वृत्ती आहे. म्हणजे पहा ना, म्हणजे यांना खाता येत नाही, यांना दिलं नाही, यांना अन्यायग्रस्त ठेवलेलं आहे, यांना दूर ठेवलं आहे समाज व्यवस्थेनं. आणि म्हणून मग त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंचा फकीरा हा एका मठातील एका वाड्यातील धान्य आणून आपल्या सगळ्या समाजाला देतो आणि त्यांना खाऊ घालतो. ही झालं समाजाव्यवस्थेविरुद्ध बंड. दुसरं बंड आहे की ज्यावेळेस इंग्रज सत्ता आपल्या देशावर राज्य करताना इथला शेतसारा गोळा करते, इथला कर गोळा करते, इथला महसूल गोळा करते आणि हे करता करता आपल्यावर अतिशय जाचक अटी रूढी परंपरा लादते. या लादताना अनेक कायदे करते. या कायद्याविरुद्ध जेव्हा फकीरा बंड करतो, हे दुसरं बंड आहे फकीराचं. हे बंड इंग्रजांच्या विरुद्ध आहे. पहिलं बंड होतं समाजाविरुद्ध, पहिलं बंड होतं धर्माविरुद्ध. दुसरं बंड आहे इथं इंग्रजाच्या विरुद्ध की आमचेच पैसे, आमच्या देशातले पैसे आमच्या हातात का नको. आणि म्हणून फकीरा हा बेडसगावचा इंग्रजांचा खजिना लुटतो आणि ते पैसे आणून गोरगरीब आपल्या समाजामध्ये वाटून टाकतो. आणि मग त्याला असं वाटतं की त्याला माहीत असतं फकीराला की काय होणार आहे, यामुळं काय होणार आहे, एवढी मोठी इंग्रज सत्ता आपल्या मागं येईल असं त्यांना वाटतं. आणि म्हणून तरीही परिणामाची पर्वा न करता फकीरा ते बेडसगावचा खजिना लुटतो आणि वाटून टाकतो. मित्रांनो, म्हणून या ठिकाणी फकीरा दोन पातळीवर, एक सामाजिक पातळी, धार्मिक पातळी आणि एक इंग्रजांच्या पातळीवर लढत असतो. फकीराचा हा लढा अन्यायाविरुद्ध आहे, संघर्ष आहे. अण्णाभाऊ साठेंच्या प्रत्येक कादंबऱ्यामध्ये, प्रत्येक पुस्तकामध्ये प्रत्येक नायक हा अन्यायाविरुद्ध बंड करताना दिसतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. माणसाला स्वाभिमान असला पाहिजे, स्त्रियांचं शील जपलं पाहिजेत, हे अण्णाभाऊ साठेंचं सगळ्यात महत्त्व आहे. आणि माणसाला स्वातंत्र्य असलं पाहिजेत, त्याला जगता आलं पाहिजेत, त्याला विकास करता आला पाहिजेत, त्याला मोठं होता आलं पाहिजेत, त्याला आपल्या आपल्या पद्धतीनं वागता आलं पाहिजेत. परंतु इथल्या समाजव्यवस्थेनं, धर्मव्यवस्थेनं माणसाला बंदिस्त करून ठेवलं होतं. या बंदिस्ताविरुद्ध अण्णाभाऊ साठेंचे पात्र उठताना दिसतात. तुम्हाला मी आत्ताच म्हटलं की अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीमधला फकीरा आहे. हा फकीरा इथल्या समाजव्यवस्थेविरुद्ध, इथल्या धर्मव्यवस्थेविरुद्ध आणि त्याचबरोबर इथल्या इंग्रजी सत्तेबरोबर संघर्ष करतो, बंड करतो, उठाव करतो. आणि हा संघर्ष या कादंबरीमध्ये आलेला आहे. म्हणून ही अतिशय अजरामर कादंबरी आहे. माणसाला जगण्याची कादंबरी आहे, माणसाला जगणं शिकवणारी कादंबरी आहे, माणसाला मान सन्मान देणारी कादंबरी आहे, माणसाला माणूस म्हणा असं सांगणारी कादंबरी आहे. आणि म्हणून या ठिकाणी माणूस महत्त्वाचा आहे. अण्णाभाऊ साठेच्या प्रत्येक साहित्यामध्ये माणूस महत्त्वाचा आहे. जेव्हा रशियामध्ये तुम्ही गेलात, काय पाहिलं? अण्णाभाऊ साठे म्हणतात की मी माणूस पाहिला, मी रशियामधला मॉस्को शहरातला माणूस पाहिला. दुसऱ्या माणसाने बिल्डिंगी पाहिल्या, घरदारं पाहिले, गाड्या पाहिल्या, पण अण्णाभाऊ साठे म्हणतात की मी माणूस पाहिला. अण्णाभाऊ साठेसाठी माणूस महत्त्वाचा आहे. हा माणूस त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या कथा कादंबऱ्यामध्ये मांडला आणि ह्या माणसाला मोठं केलेलं आहे. या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की अण्णाभाऊ साठे म्हणतात की फकीरा उपेक्षित होता, फकीरा माझा होता, वंचिताचा होता, त्याला मी न्याय दिलेला आहे. आणि हा फकीरा जेव्हा अण्णाभाऊ साठेनं मांडला तेव्हा स्त्रियांचं पात्र जेव्हा येतं तेव्हा हे तितक्याच कणखरपणाने येतं. फकीराची जी आई आहे राधा, ही राधा आपल्या मुलाची काळजी घेते, पण तिला त्याचबरोबर गावाची पण काळजी आहे. ती म्हणते जा सुखाने या, यश घेऊन या. आपला एकुलता एक मुलगा घोड्यावर बसून जातो तरी ती म्हणते की यश घेऊन या, आपला समाज जगला पाहिजे, आपली माणसं जगली पाहिजे. सगळं म्हणजे जगणं महत्त्वाचं आहे. हे या ठिकाणी कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठे सांगतात. रूढी परंपरा या कादंबरीमध्ये आलेल्या आहेत. रूढी परंपरा कोणती? तर पहिली रूढी आलेली आहे की शिगावची वाटी वाटेगावला आणायची. कारण की जोगिनी परत आणल्याशिवाय, जोगिनी एखाद्या गावातून दुसऱ्या गावात गेल्याशिवाय तिथं जत्रा भरत नाही. ही जी रूढी परंपरा आहे, ह्या रूढी परंपरेनं ह्या कादंबरीची सुरुवात होत असते.
ह्या रूढी परंपरेचा या कादंबरीने सुरुवात झाल्यानंतर हा रानोजी रूढी परंपरेनुसार ती शिगावची खोबऱ्याची वाटी जोगिनीची वाटी आपल्या गावात आणतो आणि तिथून मग जत्रा सुरू होते. ही रूढी परंपरा ह्या कादंबरीमध्ये वातावरणाच्या अनुषंगानं काळाच्या अनुषंगानं आलेली आहेत. हेही या ठिकाणी फकीराच्या अनुषंगानं येतं. शोषणमुक्ती समाज या कादंबरीमध्ये प्रकाशाने जाणवतो. वंचित उपेक्षित माणसाचं जीवन या कादंबरीमध्ये सांगलेलं आहे. रस्त्यावरचा भिकारी, कैकाडी, डोंबारी, कोल्हारी, वडार, मांग, महार, चांभार, कुंभार असे अनेक पात्र अण्णाभाऊ साठेंना आपल्या साहित्यात मांडलेले आहेत. ज्या साहित्यांना मांडलेत आहेत परंतु आपल्या साहित्याचे त्यांना नायक बनवलेले आहेत. ज्या कुठल्याही साहित्यिकांनी आजपर्यंत फक्त प्रेमरसाचे पुस्तकं लिहिले होते, परंतु अण्णाभाऊ साठेनं आपल्या साहित्यामध्ये माणसाला नायकपद दिलेलं आहे. असे जे माणसं रस्त्यावर होते त्यांना नायक केलेलं आहे. यांनाही दुःख असतात, यांनाही भावना असतात, यांनाही विचार असतात, यांच्याही मन असते. हे सांगण्याचं काम अण्णाभाऊ साठेंचं साहित्य करतात. म्हणून भारताच्या साहित्यिक इतिहासामध्ये सामान्य रस्त्यावरच्या माणसाला, दुःखेकरी, कष्टकरी, अस्पृश्य समाजाला नायकपद देऊन त्याच्या भावभावना लोकांसमोर मांडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काम केलेलं आहे अण्णाभाऊ साठे यांनी. आणि म्हणून मला असं वाटतं की या माणसाचं दुःख मांडणं, या माणसाचे विचार मांडणं, सामान्य माणसाला समाजासमोर ठेवणं, त्याचं दुःख मांडणं आहे जितकं विशाल आहे. विशाल पण मानवासाठी मानवतेचं प्रतीक आहे. आणि म्हणून आयुष्यभर अण्णाभाऊ साठेनं मानवतेचं पुरस्कार केलेला आहे. आणि म्हणून याच कारणासाठी सामान्य माणसाला पुस्तकाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगलं. यासाठी मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठेंनी या भारत देशातील समाजवास्तव, समाज जीवन, रूढी परंपरा, अस्पृश्यता या दबलेला, गळलेला, पिळलेला माणूस आपल्या साहित्यातून मोठा केला, त्याला सर्वात समोर आणलं आणि त्याचे दुःख सर्वांना सांगले. हे दुःख मांडण्याचं काम जे अण्णाभाऊ साठेंनं केलेलं आहे, यासाठीच त्यांच्या ह्या मानवतावादी विचारासाठीच, सर्वांच्या माणुसकीच्या विचारासाठीच मला असं वाटते की ह्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठेंना भारतानं भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजेत. कारण की हा विचार विश्वव्यापक आहे, माणसाचा विचार आहे. माणसासाठी त्यांनी आपलं साहित्य झिजवलं. कामगार, कष्टकरी, दुःखी, अडाणी, पीडित या लोकांसाठी. फकीरामधला फकीरा हा माणसाला जगवतो. आपण तर जगतो पण माणसाला जगतो, माणसं जगली पाहिजे. आणि हा विचार मला वाटतं विश्वव्यापक आहे. मानवतेला, माणुसकीला मोठं करणारा आहे. आणि हा विचारच मला वाटतं की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी पुरेसा आहे. आपल्याकडे एक प्रथा आहे, अण्णाभाऊ साठेंना लोकशाहीर म्हणतात. माझं असं स्पष्ट मत आहे की अण्णाभाऊ साठेंना लोकशाहीर ही पदवी फार लहान होईल, खूप छोटी होईल. ते लोकशाहीर फक्त लोकशाहीर नाहीत, तर ते साहित्य सम्राट आहेत, जनवादी साहित्यिक आहेत, साहित्यरत्न आहेत. आणि त्याचबरोबर एक विचारवंत आहेत. असे विचारवंत आहेत की ज्या विचारवंतानं माणुसकीची प्रतिष्ठा केलेली आहे. आणि मला असं वाटतं की ह्या भारताच्या इतिहासामध्ये तरी एवढ्या मोठ्या प्रकर्षानं, एवढ्या तळमळीनं, एवढ्या पोटतिडकीनं माणसाची प्रतिष्ठा करणारे लेखन झालेलं आहे. आणि असं त्यांच्यावर आरोप करतात की अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट होते, नंतर ते आंबेडकरवादी झाले. परंतु मी पहिलेच तुम्हाला म्हटलं की अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये मार्क्सवाद जरी पहिला आला, मार्क्सवाद हा वर्ग विचार मांडणारा होता, त्यानंतर मात्र अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये आंबेडकरवाद आलेला आहे. हा आंबेडकरवाद जाती अंताची लढाई करण्यासाठी आलेला आहे. म्हणून वर्गलढा आणि जाती अंत लढा या दोन्हीची सरमिसळ या पुस्तकामध्ये आलेली आहे. कामगार, कष्टकरी, स्त्रिया यांचं दैन्य, दुःख या कादंबऱ्यामध्ये आलेलं आहे. फकीरा हा संघर्ष करणारा, बंडामार्फत माणुसकी जगवणारा नायक आहे. आणि हा नायक दुर्लक्षित राहिला होता. या ठिकाणी अण्णाभाऊंनी त्यांना आपल्या साहित्याचं नायकपद देऊन त्यांचा इतिहास आपल्या जनतेसमोर आणला. आणि मला सांगा, आज इतिहासामध्ये असे कितीतरी पात्र आहेत, कितीतरी दलित समाजातील, कितीतरी अस्पृश्य समाजातील नायक आजही मातीआड दबलेले आहेत. त्यांचा इतिहास आपल्याला बाहेर काढणं आवश्यक आहे. आपण नाहीतरी कोणाला काय म्हणतो. आता हेच पाहना, साहित्य सम्राट वेगळेच आहेत, मराठी भाषा गौरव दिन वेगळाच आहे.
म्हणून आपणच आता आपल्या माणसाच्या कर्तृत्वाचा इतिहास शोधला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या माणसांना आपण समोर आणलं पाहिजे. हे या ठिकाणी आपण फकीराच्या माध्यमातून शिकायला पाहिजे. जसं अण्णाभाऊ साठेनं फकीराच्या कादंबरीच्या माध्यमातून फकीराचा इतिहास जगासमोर आणला, त्यांचं कार्यकर्तृत्व, त्यांचा संघर्ष, त्यांचं बंड समाजासमोर आणलं. तसंच आपण अजूनही असे बरेच नायक आहेत, हे नायक आपण शोधले पाहिजे आणि आपल्या कथा कादंबऱ्याच्या माध्यमातून, आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून समाजासमोर मांडले पाहिजे. हीच मला वाटतं या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंना खरी आदरांजली होईल असं मला वाटतं. कारण की आजही खूप असे दलित बहुजन नायक दबलेले आहेत, पिचलेले आहेत. यांना आपण आपल्या साहित्यातून मांडावं या ठिकाणी अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि फकीरा या कादंबरीतील समाज वास्तव हे रूढीचं, परंपरेचं, माणुसकीला मोठं करणारं, सगळ्या गोष्टींना घेऊन जाणारं गावगाड्याचं आहे. इथं संघर्ष आहे, बंड आहे आणि ह्या संघर्षातून ही कथा फुलत जाते, बंडातून कथा फुलत जाते. या ठिकाणी फकीरा एक नायक म्हणून, एक बंडाविरुद्ध बंड करणारा नायक म्हणून, एक संघर्ष करणारा नायक म्हणून उभा राहतो. हे अण्णाभाऊ साठेंचं खरं कर्तृत्व आहे या ठिकाणी मला असं वाटतं. आणि भंडारे सरांनी मला बोलण्याची परवानगी दिली. बोलण्याची किती वेळ आहे, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल भंडारे सरांचं आणि अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद यांचं मी आभार मानतो, धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. फिनिश करा.